मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। या आरोपपत्रात खंडणी, खून आणि अॅट्रॉसिटी अशा तीनही गुन्ह्यांचा आणि प्रकरणांचा समावेश आहे। 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आरोपींच्या जामिनाची शक्यता धूसर झाल्याचं मानलं जात आहे। देशमुखांच्या मारेकऱ्यांविरोधात विशेष कोर्टात आरोपपत्र, खंडणी, अॅट्रॉसिटी, संतोष देशमुखांच्या हत्येचे आरोप, वाल्मिक कराडच्या आका गँगचे पाय आणखी खोलात, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सीआयडीनं बीडच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय। सीआयडीनं वाल्मिक कराड आणि त्याच्या 6 साथीदारांविरोधात तब्बल 1400 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। या आरोपपत्रांचं वैशिष्ट्य म्हणजे पवनचक्की खंडणी प्रकरण, सुरक्षा रक्षक मारहाण प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या अशा 3 प्रकरणं मिळून हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। खंडणीचा गुन्हा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुखची हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये एकत्रित कायद्याच्या अनुषंगाने आम्ही चार्जशीट आज बीडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे। आज चार्जशीट दाखल केले असल्यामुळे तपासाचा एक प्राथमिक असा टप्पा पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही। पुढील तपासाचा अधिकार अजून कायद्याने अवधित असतो आणि आहे। आता चार्जशीट हे जवळपास 1000 पानापेक्षा जास्त मोठ्या पानाचं असल्यामुळे त्याची प्रत घेऊन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे याच्यावर तुम्हाला बोलता येईल। आता ह्या मोमेंटला चार्जशीटमध्ये काय आहे हे याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं शक्य नाही। हो, त्याला फरार दाखवूनच चार्जशीट दाखल केलेलं आहे। चार्जशीट कधीपर्यंत मिळेल सर तुम्हाला? आता ते आज तर दाखल झालंय, आता ते उद्या स्क्रुटिनी होईल, नंबर पडेल, मग त्या सगळ्या कायद्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मला एक कॉपी। 83 दिवसात आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे आरोपींच्या जामिनाचा मार्ग बंद झाल्याचा दावा सुरेश धसांनी केला आहे। याच्यामध्ये मौका 101, त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात, यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। धनंजय देशमुखांनी आरोपपत्र दाखल केल्याप्रकरणी सावध भूमिका घेतली आहे। आरोपींना मदत कुणी केली त्यांचा समावेश आरोपींमध्ये करण्याची मागणी देखील देशमुखांनी केली आहे। चार्जशीटची कॉपी आपल्या हातात येणार आहे, त्या दिवशीच आपल्याला खरं तर सगळ्या जे काही चार्जशीट मध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत, जसं की सुरुवातीपासून हे कारस्थान कसं रचलं गेलं, अपहरण कसं केलं गेलं, त्याच्यानंतर हत्या कशी केली गेली, याच्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, कोणी कोणी आरोपीला पळवण्यात मदत केली, कोणी कोणी आरोपीला पैसे पुरवले, या सगळ्या गोष्टीचा या चार्जशीट मध्ये सगळी माहिती असणार आहे। परंतु ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटचा जो म्हणजे कॉपी आहे त्याची ज्यावेळेस हातात येत नाही तोपर्यंत आपलं जे सगळं बोलणं आहे ते उचित राहणार नाही। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानं पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडलाय। या आरोपपत्रात वाल्मिक कराडवर कोणकोणती कलमं लावण्यात आली आहेत त्यावर आरोपींच्या शिक्षेचा फैसला होणार आहे। विकास माने, झी 24 तास, बीड।